एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व 11 शासकीय व 23 अनुदानित आश्रमशाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांना शाळेची ओढ निर्माण व्हावी, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार व्हावे आणि नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत व्हावे या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। काही ठिकाणी बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आदिवासी आश्रमशाळांमध्ये 4266 विद्यार्थी प्रवेशित होते। चालू शैक्षणिक वर्षात सुमारे 900 नव्या प्रवेशांची वाढ अपेक्षित असून विद्यार्थ्यांची एकूण संख्या लक्षणीयरित्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे। आदिवासी आश्रमशाळांमधील प्रवेश वाढवण्यासाठी माननीय डॉक्टर अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय लीना बनसोड, आयुक्त आदिवासी विकास विभाग तसेच माननीय आयुषी सिंग, अप्पर आयुक्त यांनी विशेष सूचना दिल्या होत्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रवेश अभियान राबविण्यात आले। तसेच आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आदिवासी पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली। त्यामुळे यंदा आश्रमशाळांमधील प्रवेश संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे। याशिवाय शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रकल्प कार्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले। यामध्ये समर कॅम्प, विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देणारे उपक्रम, नीट परीक्षेचे प्रशिक्षण, गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी विशेष प्रशिक्षण, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण तसेच इयत्ता 5वी व 7वीची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले। या सर्व उपक्रमांमुळे आश्रमशाळेतील शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यास मदत होत असून आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांनी केले आहे। नमस्कार, मी मंदार पत्की, जिल्हाधिकारी गोंदिया। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या SIR म्हणजेच विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्या घरी आपले BLOs हे आपले गणनापत्रक भरून घेण्यासाठी येणार आहे। सदर प्रक्रिया ही आज म्हणजेच 1 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत सुरू होणार आहे। यामध्ये सर्व नागरिकांनी गणनापत्रक भरताना त्यांचा जन्मतारीख, त्यांचा मोबाईल नंबर, मतदार ओळखपत्र क्रमांक तसेच त्यांच्या आई वडील किंवा पती आणि पत्नीचे नाव देणे त्यांना बंधनकारक आहे। तरी सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की आपण सदर गणनापत्रक भरून BLOला सहकार्य करावे आणि आपल्या मतदार यादीला सुशिक्षित आणि सुरक्षित बनवण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान द्यावे ही विनंती। सदर मतदान पत्रक आणि गणनापत्रक भरल्यानंतर यामधील काही आक्षेप आहेत, तर त्या आक्षेपासाठी 5 ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील। त्यानंतर जवळपास 7 ऑक्टोबर रोजी आपली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होते। त्यामुळे पुनश्च एकदा सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी BLOंना सदर माहिती देऊन सहकार्य करावे आणि आपले सहकार्य देशाचा अभिमान, एकही मतदार राहणार नाही वंचित या इलेक्शन कमिशनच्या मोटोला त्यांनी सहकार्य करावे एवढी विनंती। धन्यवाद। I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.